जय शिवराय, जय शंभूराजे। महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी, मायबापांचं स्वप्न आणि त्यातून आत्महत्याशिवाय पर्याय नाही। त्याच्याकडे असणारं 2 GB नेट आणि मग तो धर्मावर, जातीवर त्याच्याबद्दल लिहायला रिकामा आणि त्यातून महाराष्ट्राचं वातावरण गढूळ। अशीच घटना काल नागपूर या ठिकाणी घडली। त्यामध्ये झालेली जातीय दंगल, रात्री 9 वाजेपर्यंत पोलिसांना ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न, त्यामध्ये 50 जण जखमी, 3 पोलीस उपायुक्त आणि 33 पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले। ह्याही घटना आपण पाहिल्या। मुख्य गोष्ट, हे अनेक प्रश्न असताना एक प्रश्न, तो प्रश्न म्हणजे औरंगजेबाची कबर। आता आपल्या भारतामध्ये 1861 ला अलेक्झांडर कॅनिंगहोम याने एक कायदा तयार केला। तो कायदा होता पुरातत्व संरक्षण कायदा। या कायद्याअंतर्गत पहा, इतिहासात ज्या काही वास्तू, शिल्प, गड, किल्ले, लेणे असतील त्यांची जपवणूक करण्याचं काम हा कायदा करतो। या कायद्याला शॉर्टकटमध्ये ESI म्हणतात, ESI संरक्षण कायदा। आता हा जो कायदा आहे, या कायद्यानं काय केलं, 1958 ला हा जो औरंगजेब आहे, या औरंगजेबाच्या कबरीला काय केलं, संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलं किंवा संरक्षण देण्याचं काम केलं। कशाला? औरंगजेबाच्या कबरीला। आता हा औरंगजेब पहा, हा मरण पावला 3 मार्च 1707 ला। हा मरण पावला अहिल्यानगर भिंगार या गावात। तिथून त्याचं पोरग आजमशहा आणि मुलगी झिनतून निसा या दोघांनी याला आणलं आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये याला पुरलं, याची कबर केली। ते करण्यासाठी 14 रुपये 75 पैसे खर्च आला। हे एक गोष्ट महत्त्वपूर्ण सांगायलो की औरंगजेबाचा पुळका ज्या बी बाणगुळांना येत असेल तर मग असं आम्हाला म्हणावं लागल की शिवाजी महाराज, संभाजी महाराज तात्पुरतं आम्हाला बरं वाटव म्हणून तुम्ही तात्काळ मानत असाल, असा त्याचा अर्थ होतो। म्हणून औरंगजेबाचा पुळका तुम्हाला नसावा। मी तमाम मुस्लिम बांधवांना एक विनंती करतो, तुम्ही एखाद्या गोष्टीवरून म्हणजे हे सरकार कबरीवरून, चादरीवरून, दर्ग्यावरून भांडणे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्ही फक्त शांत राहा। कारण तुम्ही यांच्या प्रश्नाला, यांच्या डायलॉगला उत्तर देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही एकजूट होतात आणि त्याचं पाहून धर्म खत्रे आहे म्हणून आम्ही एकजूट होतो आणि मग हे सत्तेत बसतात। मग तुमचं काम आहे थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करा। हा मुख्य गोष्ट ती आहे। त्यानंतर ही कबर 1707 पासून तिथं आहे। मग आतापर्यंत 52 पासून 2014 पर्यंत काँग्रेस सत्तेत होता आणि 2014 पासून सध्या तुम्ही सत्तेत आहेत। मग तुम्ही याच्या अगोदरच का नाही काढली आणि नेमकं आताच काढावं असा प्रश्न का निर्माण होतो? राज्यघटना कलम 49 सांगते, राज्यातील ऐतिहासिक वास्तू, शिल्प, गड, किल्ल्या, लेण्या यांची जपणूक करणे, संरक्षण करणे केंद्र सरकारचं काम आहे। जर केंद्र सरकारच्या व्यतिरिक्त एखादी कबर असेल, ऐतिहासिक वास्तू असेल, ती काढण्याचा, ती उखडण्याचा, ती बाजूला सारण्याचा हा कुठल्या राज्य सरकारला, कुठल्या व्यक्तीला, एखाद्या नेत्याला अधिकार नाही। आणि जरी त्याने तो करण्याचा प्रयत्न केला तर पुरातत्व कायद्याअंतर्गत येणारी कलम 19, पुरातत्व कायद्याअंतर्गत येणारी कलम 30, 2 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड आहे। आता महत्त्वाची गोष्ट, या कबरीवरून ज्या लोकांनी या महाराष्ट्रात वातावरण पेटवण्याचं काम केलं त्यामध्ये प्रथम स्थानी येतात नितेश भाऊ राणे। भाऊंना मला एक विनंती करायची आहे, पांढरा सेला अंगावर परिधान केल्यानं कोणी बाळासाहेब ठाकरे होत नाही बबनराव। हा, तुम्ही मस्जिदमध्ये घुसून मारणार, तुम्ही झटका मटण आणणार, हे तुम्ही जे वाह्यात भाषण करायलेत, तर मी काय म्हटलं, ती सेला पांघरून कोणी बाळासाहेब ठाकरे होत नाही। त्या माणसानं ऑटो चालणारे आहे ना, कॅन्टीनवर बसणारे, पानटपरीवर बसणारे लोक मंत्रीपदापर्यंत नेलेत। तुम्हाला कोणाची तरी करंगळी पकडून नेता व्हावं लागते, म्हणून तुम्ही तरी जरा संधीत राहणं गरजेचं आहे। आणि जरी तुम्हाला ही कबर काढायची असेल, त्यानंतर सन्माननीय उदयनराजे, त्यानंतर राम कदम भाऊ, त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण म्हणले की या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, ते तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी मान्यच करावं लागेल। इथं औरंगजेबाला स्थान नाही, ओके। त्यानंतर कबरीबद्दल सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पण स्टेटमेंट होतं, राम कदम यांचं पण स्टेटमेंट होतं। मग माझी विनंती एकच आहे, फक्त तुम्ही उठावरून शेळ्या हाकणं बंद करा। नितेश राणे, उदयनराजे भोसले, त्यानंतर मिलिंद एक बोटे, राम कदम, तुम्ही काय करा, तुम्हीच ती कबर काढा। वाटलं तर तुम्हाला टिकाशी फावडे कमी पडलेत आम्ही देतो, तुम्ही स्वतः जा, तुम्ही स्वतः काढा। पोलीस बी तुमचेच आहेत, सरकार बी तुमचंच आहे, केंद्रात बी आहे, राज्यात बी आहे, आणि म्हणून तुम्ही ते करू शकता। त्याच्यामध्ये सामान्य जनतेच्या लेकरांना
बिनाकामी इन्व्हॉल्व करून त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न करू नका. कारण या महाराष्ट्र नासवण्याचं एकमेव कारण काय आहे? कारण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला मानणारे बांडगुळं वाढल्यामुळं फक्त तुम्ही काही बोलायलेत आणि म्हणून महाराष्ट्राचं वातावरण बिघडायले. म्हणून टिकाशी फावडे आम्ही देतो, तुम्ही स्वतः जा, तुम्ही स्वतःच ती कबर बाजूला करा, बराबर आहे. आणि एवढं नसेल करायचं, वाटलं कबर तिथंच ठेवा, बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचं छानपैकी स्मारक बांधा. तुमच्या विचारांना आम्ही सलाम करू, है ना, पण स्मारकाबद्दल आम्ही बोलणार नाही. कारण उघड्यापाशी नागळवं गेलं ते रातभर हिवानं कुडकुडत मेलं. 2019ला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचा अरबी समुद्रातला डायलॉग घालला होता, ते आम्ही काही विसरलो नाही. तिथं आणखी ईट एक पण पडली नाही, तेही महाराष्ट्राने डोळ्यांनी पाहिले. मग महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना विनंती आहे की बाबा, ज्या क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी, विचारवंतांनी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून एवढा छान महाराष्ट्र तुमच्या हातात दिलाय, एवढा छान देश तुमच्या हातात दिलाय, तो बर्बाद होऊ देऊ नका. ह्या नेत्याचं ऐकून दंगलीमध्ये गेला, गरीबाकून गरीबाच्या गाड्या फुटल्या जातात, गरीबाकून गरीबाचे डोके फुटल्या जातात, गरीबाकून गरीब मेल्या जातो, श्रीमंत काचातून पाहतो कोणी कोणाचे डोके फोडलेत. म्हणून विनंती आहे, ह्या बांडगुळ नेत्यांचं ऐकून बिनाकामी दंगलीचा भाग घेऊ नका, दंगलीचा भाग होऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका, है ना. 1707 पासून आपण झोपलो नव्हतो, तेव्हाच ती कबर काढायची होती. आणि कबरीबद्दल एक आवर्जून सांगलो की काही बांडगुळांना पुळका येत असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पण तुमच्या लक्षात पाहिजे, है ना. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पण चित्रपट निर्मात्यांना देखील विनंती आहे, मारधोड, अग्रेसिव्हपणा, है ना, यातून महाराष्ट्र बिघडवण्यापेक्षा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवायचेत, छत्रपती शंभू महाराजांवर चित्रपट बनवायचेत, बरोबर आहे. पण त्यातून स्वराज्यामध्ये स्त्रींना मिळालेला आदर्श आदर तो दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज यांना शेतकऱ्याबद्दल असणारी तळमळ तेही दाखवा. हेही सध्या काळाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या युवकांना विनंती करायलो, दंगलीचा भाग होऊ नका. कारण स्वप्नील चौधरी यांची छान कविता आहे बाळांनो. आदेश आल्या, अफवा आल्या, रंगीबेरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. दंगल पेटली, घरं पेटली, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसाचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? धर्मावाले का झेंड्यावाले? आले मायबापानी भाऊ, चल दंगल समजून घेऊ. आपल्या घरासाठी, आपल्या मायबापाच्या स्वप्नासाठी महाराष्ट्र आणि भारताच्या एकात्मतेला तुम्ही खड्यात घालणार नाही याची काळजी घेसाल. सन्माननीय नितेश राणे साहेब, सन्माननीय उदयनराजे भोसले साहेब, सन्माननीय मिलिंद एकबोटे साहेब, राम कदम भाऊ साहेब, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, पोलीस यंत्रणा तुमचीच आहे, सरकार तुमचंच आहे. जर तुम्हाला खोरे फावडे नसतील तर ते आम्ही देऊ. तुम्ही स्वतःच कबर काढा, है ना, कुठं नेऊन ठेवायची तिथं ठेवा. फक्त सामान्य जनतेला तुमच्या या मॅटरमध्ये घेऊन महाराष्ट्राचं वातावरण बिघडणार नाही याची काळजी तुम्ही घ्यासाल एवढी अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. आणि तमाम भारतातल्या राजकारण विरहित, राजकारणाशी संबंधित नसणाऱ्या नागरिकांना विनंती करतो, यायचा शब्द आहारी मानून यांना बापाची उपमा देऊन ऐकण्याचं काम करू नका. महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदानं जगू द्या, काहीच कोणावस्त होत नाही. कलम 49 आहे, त्यानंतर पुरातत्व कायदा आहे, अधिकारी यांच्याकडे, यांना वाटलं ते करू द्या. पण दंगलीमध्ये तुम्ही सामील होऊन एकमेकाचे डोके फोडणार नाहीत याची काळजी तुम्ही घेसाल. शेवटी महाराष्ट्र वाचवसाल, शेवटी देश वाचवसाल एवढी एक अपेक्षा तुमच्याकडून करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान, जय भीम, जय भारत.